करा 3 षटकांचा सामना राहील. क्षेत्ररक्षण लावून घ्या. सर्व ओनर्सनी यायचे कृपया करून प्लीज विनंती आहे. श्री हेम त्यानंतर स्वयं हॉस्पिटलचे माननीय श्री डॉक्टर साहेब रोहित पांडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी यायचंय. डॉक्टर रोहित पांडे सर. किरण कन्स्ट्रक्शनचे माननीय श्री अभिषेकजी जयस्वाल सर यांना मी विनंती करतो. त्यांचा संघ फाइनल मध्ये देखील आलेला आहे. आपको बहुत बहुत बधाई. लेकिन फाइनल जीतनी है, ट्रॉफी लेनी है. अभिषेक सर यांचा देखील इथे पुष्पगुच्छ देऊन शॉल देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात येत आहे. किरण कन्स्ट्रक्शनचे ओनर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॉल द्यायचा आहे. खत्म करतो. त्याचबरोबर क्रिकेट रसिकांना बाब्बा यांच्या माध्यमातून जर झेल पकडला कोणीही सीमारेषे बाहेर 200 रुपयाचा पारितोषिक. क्या बात है. मी काशी के बाबा और हमारे परम मित्र प्रोप्राइटर ओनर संदीप जी विश्वकर्मा इनका मान सम्मान करते हुए फोटो घ्या. चला 12वा खेळाडू. दोन्ही संघांचे 12वा खेळाडू. चलो पैसा जमा करो फास्ट. पैसा भेजो पैसा भेजो. फायनलचा सामना. पहिला चेंडू. गौतम हातोदे सामना करतोय किरण. आणि पहिला चेंडूवर सरळ दिशेने मारलेला फटका. चेंडू अडवला जातोय आणि फेकेपर्यंत 2 धाव. 2 धावा. दुसरा चेंडू. कार्पेट फटका. अडवलेला आहे फटका. फेकेपर्यंत मात्र ओ हो चान्स होता परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडू 3 धावा. त्याचबरोबर पलटूजी एक मोठे व्यक्तिमत्व नलपाडा मधील यांचा देखील इथे मान सन्मान करत आहोत.
थोडीशी दुखापत झाली आहे. बाब्बा यांच्याकडून क्रिकेट रसिकांनी जर झेल पकडला सी महाराष्ट्राच्या बाहेर तर 200 रुपयाचा पारितोषिक आणि प्रत्येक शेतकऱ्याला 200 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. गौरव तुम्ही जर षटकार मारला, अमर पाटील तुमच्या त्यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक. प्रत्येक सिक्सला 500 रुपये. क्या बात आहे. आणि येतोय हा सरळ दिशेने फटका. दुसऱ्या धाव्याची देखील कॉल येतोय. तिसरा धाव होतोय का? तिसऱ्याचा प्रयत्न आहे. तिसऱ्याचा कॉल येतोय परंतु वेटचा कॉल आलेला आहे. आणि पिंटूनी जर विकेट घेतला तर त्यांना अमर पाटील एपी स्पोर्ट्सचे मालक यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. एपी स्पोर्ट्स यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. पलटुदाजी झाले, संदीप विश्वकर्मा झाले, मायलोचे झाले आणि किरण कन्स्ट्रक्शन. मारलेला फटका काय सुरेख फटका मारलेला. आतापर्यंतची फलंदाजी पाहायला गेलं तर योग्यच्या माधून सुरेख फलंदाजी होते. परंतु एकच धाव. मी विनंती करतो सीमारेषेच्या बाहेर यायचंय. हळूहळू तुम्ही सीमारेषेच्या आतमध्ये गेले. प्लीज जरा विनंती आहे, थोडासा बाहेर यायचंय. बाब्बा अँड कंपनी प्लीज. थँक्यू. चला लवकर पटापट चालायचंय. जरा मैदानाच्या आतून चालले तुम्ही. एक मिनिट तिकडे काय चाललंय? मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट चाललंय. काय करायचं तुमचं? फायनलचा सामना चालू आहे. जरा बाहेर या प्लीज. तुमचीच टुर्नामेंट आहे. काशी के बाबा का टी शर्ट दिसते आम्हाला. सोनू तिवारी यांच्या माध्यमातून पिंटूच्या प्रत्येक विकेटला 501 रुपयाचा पारितोषिक. जीएस एंटरप्राइजेसचे गौरीशंकर जयस्वालजी यांचाही ते मान सन्मान करण्यात येईल पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन. विनंती करतो गौरीशंकर जी आइए. चला मॅचला सुरुवात होते. फायनलचा सामना आहे. पुन्हा गौरव गोलंदाजी करेल, सामना करेल गौर. ओ हो 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 हो. वॉट अ बॉल. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, गौतमच्या माध्यमातून टाकलेला हा जबरदस्त चेंडू, निर्धाव चेंडू, काय कळेनासाच झालेला. धावसंख्या होते ती म्हणजे 6. 5 चेंडू आणि 6 धावा. शेवटचा चेंडू. व्यवस्थित काय बॅटीवर येत नाही. षटक संपते. षटकाच्या अखेरी धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 7 धावा. डीजे
येणारा षटकार धावसंख्या 2 पोहोचते 13 रन्सवर. इट्स अ वाईट बॉल, इट्स अ वाईट बॉल. येस, पुन्हा एकदा हवाई टोला, परंतु बरगतचा पेड लागतोय, आदळतोय, खाली पडतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 16 धावांवर. 16 रन्स ऑन बोर्ड. गर्दी प्रेक्षकांची वाढते. नलपाडा प्रीमियर लीग 2026चा चॅम्पियन संघ कोण ठरणार आहे, थोड्याच वेळामध्ये आपल्याला नतीजा भेटेल. त्याकरिता ऑन फील्ड लाईव्ह मॅच किरण कन्स्ट्रक्शन वर्सेस DSK एंटरप्राइजेस, 2 फायनलिस्ट संघ. पुन्हा एकदा हवाई टोला, मारलेला फटका झेल होतोय का, आणि यस, इट्स कट. गौरवला परतावा लागेल. DJ बॅट्समननी अजूनही आपल्याला फायनल नंतर आपला बक्षीस समारंभ देखील करायचा आहे, परंतु महत्त्वपूर्ण सामना आहे. नवीन फलंदाज येत आहेत यतीन, लेफ्ट हँडेड बॅट्समन. चांगलं प्रदर्शन या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला भेटलं त्यांच्या माध्यमातून. योगेश मात्र अजूनही क्रीजवर आहे. योगेशला हलव्यात घेऊ नका. मगाशी चमत्कारी षटकार मारून त्यांनी आपल्या संघाचं फार मोठं काम केलं होतं. काय फलंदाजी केली होती. अजूनही ते क्रीजवर आहेत. नवीन फलंदाज येतो यतीन. धावसंख्या आहे 16, गडी बाद आहे 1, चेंडू शिल्लक आहे ते 3. दुसरं षटक. झेल उडतोय, परंतु प्लेयर काय पोहोचू शकत नाही. 1 धाव येते. 4 चेंडू नंतर धावसंख्या पोहोचतोय 17. 2 चेंडू अजून शिल्लक दुसऱ्या षटकातील. 3 षटकांचा हा सामना. पारितोषिक लावलंय AP स्पोर्ट्सच्या माध्यमातून, त्याचबरोबर बब्बा अँड कंपनीच्या माध्यमातून. पारितोषिकचे लयलूट. अवंतर चेंडू, व्हाईट बॉल. धावसंख्या 18, 18 रन्स. जोरदार वेगवान चेंडू, फुलर लेनचा चेंडू, वाईटची लाईन पकडून टाकलेला चेंडू, डॉट बॉल. शेवटचा चेंडू, धावसंख्या 18. दुसरं षटक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अवंतर टाकलेला हा चेंडू. धावसंख्या पोहोचते 19, 19. लोअर फुल टॉच्यावर मारायला फटका. हो, क्या बात आहे. काय फिल्डिंग केली आहे. क्विक रिॲक्शन. चेंडू समोर आला, हाताने अटेम्प्ट केला अडवायचा. 1च धाव. षटक संपते. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 1 बाद 20 धावा. DJ आर्यन कालच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. ओ हो, इट्स अ नो बॉल. बीमर चेंडू हाताळला, चेंडू मारला आणि त्यावर येणारे हे
2 धाव. गिफ्टेड चेंडू, बीमर चेंडू, नो बॉल अँड इट्स अ फ्री हिट. धावसंख्या डाऊन पोहोचते 23 रन्स ऑन बोर्ड. अमर पाटील यांच्या माध्यमातून देखील आर्यन यांना, आर्यनलाच ना, आर्यन म्हणजेच पिंटू आणि एपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांना देखील विकेट घेतले तर 500 रुपयाचा पारितोषिक. पंचांना कॉमेंटेटरला काय आहे का? ओहो, फ्री हिट होता, त्यावर मारलेला फटका, परंतु एकच धाव. चांगली फिल्डिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24 वर. अजूनही 5 चेंडू शिल्लक. फायनलचा सामना सेट करतात आहे. 5 चेंडू मध्ये अजून 10 धावा आल्या पाहिजे असं गुप्तगू चालू आहे. चॅलेंजिंग स्कोर होऊ शकतो. प्रथम फलंदाजी किरण कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून 24 धावा जमवलेल्या आहेत. अजूनही 5 चेंडू शेवटच्या षटकामधील बाकी आहेत. चांगला फटका. काय फटका मारलाय. बॉल चाललाय, पळतोय, प्लेयर पळतोय, हातामध्ये पकडला, फेकला, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 26 रन्स ऑन बोर्ड. ओहो, पुल शॉट प्रयत्न, बॅटीवर अशी कनेक्ट येत नाही. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या 27. अजूनही 3 चेंडू शिल्लक. ओ हो, डॉट बॉल. आर्यन, क्या बात है. 27. 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. पुन्हा डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. धाव संख्या स्थिर. धाव संख्या 27. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. काय बॉलिंग करतो आर्यन. प्रबल दावेदार ठरतोय आर्यन. व्हॉट अ बॉलिंग. शेवटचा 1 चेंडू. नो बॉल टाकला, त्याच्यानंतर मात्र कमबॅक केलंय. मारलेला फटका घोषित क्षेत्रामध्ये चाललाय, तोपर्यंत मात्र अडवला जातोय. फेकी करेपर्यंत दुसरी धाव आणि बाद. षटक संपतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 29. लक्ष आहे फायनल मध्ये चॅम्पियन्स बनण्यासाठी तो 30 धावांचा. डीजे चला चला चला. सगळं हिसाब किताब लिहून ठेवलेला आहे. येस, क्या बात आहे. इथे दाखवा, लाईव्ह मध्ये दाखवा जीपे मारलेले पैसे. हे बघा, याला म्हणतात प्रतिसाद.
रसिक खेळाडूंचा प्रतिसाद 500 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. येतो मी येतो आज कुठेतरी चाळीमध्ये घर घेतो. येतो. चला खेळाकडे वळूया. चला मॅचकडे वळूया. 30 रनचा टार्गेट आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. काळोख होतोय. आपल्याला बक्षीस समारंभ देखील आपल्याला उजेडामध्येच पार पाडायचंय. फायनलचा सामना आहे. गौतम अँड टीमला चॅम्पियन्स बनणार की पुन्हा एकदा किरण कन्स्ट्रक्शन्स बाजी मारतोय. 18 चेंडू 30 धावांची गरज. 18 चेंडू 30 धावांची गरज. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय प्लीज. पंच जरा पाठीमागे लागा. जरा घाई करा. शेवटची मॅच आहे. पंचांच्या भूमिकामध्ये 3 पंच आणि तिन्ही पंचांची उत्कृष्ट अशी कामगिरी. कुठलाही फॉल्ट नाही. व्यवस्थितपणे पंचगिरी. कारण अनुभव आहे. त्याचबरोबर GTC लाईव्हच्या माध्यमातून थेट आपल्याला लाईव्ह कव्हरेज पाहायला भेटलंय. स्कोरिंग असो, मैदानावर प्रत्येकाने मेहनत घेतली आहे. विकेट ज्यांनी बनवलंय त्यांना सलाम आहे. त्याचबरोबर मंडप डेकोरेटर्स यांचा देखील आम्ही मनपूर्वक धन्यवाद मानतो. प्रत्येक त्या व्यक्तीने ज्या NGPLच्या 2026ला हातभार लावलाय, यशस्वी ठरवलंय, त्या प्रत्येक व्यक्तीला आणि क्रिकेटच्या रसिकांना खास करून नलपाडा गांधीनगर या दोन्ही आमच्या प्रेक्षक आणि क्रिकेट प्रेमी या वर्गाला आम्ही सलाम करतो. बॅट्समनचं नाव जरा क्रिकेटचा तुमचा थांबा. तुम्हाला पुढच्या वर्षी फॉर्म भरायला देऊ. चला प्लीज जरा क्रिकेटचा खेळ मैदानात थांबा प्लीज. थँक्यू. फक्त 15 मिनिटं तुमचा आम्हाला प्रतिसाद असू द्या. थँक्यू सर. षटकारावर बब्बा इलांकडून तर आहेतच 500 रुपये. क्रिकेट रसिकांनी पण झेल पकडला. बॅग घेऊन आलाय. 200 रुपये घेऊन जा घरी. कॅच पकड. अपील होतानी पहिलाच गडीबाद. पहिलाच हादरा. पहिला धक्का. DJ गोपी यांच्याकडून आदेशासाठीचा षटकार मारला तर 1000 रुपयाचा पारितोषिक. काय शॉट मारलाय. शॉट ऑफ द डे. काय खणखणीत फटका. जबरदस्त. जोरदार टाळ्या होऊ दे या शॉटसाठी. 4 धावांसाठी. पारितोषिक आहे. आदेशनी मारलेला खणखणीत 4 धावा. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतोय 4 धावांवर. चेंडू झाले 2. एक गडी बाद 4 धावा. क्या बात आहे. 26 धावांची गरज. ओ हो तेज तर्रार गेंद. अनिश की ये तेज तर्रार गेंद. डॉट बॉल. क्या बात आहे. काय पेस होता. काय टप्पा होता. शुभम हार्ड लक. वेल प्लेड. क्या बात आहे. काय खणून मारलेला फटका आहे. काय देखण्या फटका आहे. पळतोय रोहित पळतोय. अडवतोय. बॉल चेंडू दिशा बदलतोय. इथे तिथे जमता मात्र चेंडू अडवला आणि तोपर्यंत लक्ष द्या. प्रेक्षक वर्ग आहेत. ऑर्गनायझिंग कमिटीचे आहेत. 1 मिनिट कोणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. आणि येस इट्स अ बाउंड्री. 4 धावा येतात आहे. क्या बात आहे.
थँक्यू व्हेरी मच रसिक खेळाडूंना. सामना रंगलाय मैदानी आज होतय चुरशीचा खेळ. कार्यकर्ता आमचा शूरवीर नाव संतोष जयस्वाल. नाव संतोष जयस्वाल. नाव संतोष जयस्वाल. धन्यवाद डीजे. काय फटका होता 4 धावांसाठी. पुन्हा मारलेला आणि या वेळेत त्रिपाळशीत क्लीन बोल्ड डीजे. तांबडी तांबडी चमकते. नवीन फलंदाज गेलेत अनिकेत. आदेशने मात्र चांगली कामगिरी केली, पण तसाच एक चेंडू आला आणि त्रिफायचीत होऊन परततोय तो तंबूमध्ये. नवीन फलंदाज त्यांच्या जागी गेले ते म्हणजे अनिकेत. मॅच धावसंख्या 8, खेळाडू बाद 2, चेंडू झालेत 5, शेवटचा 1, मॅन्डेटरी पॉवर प्ले मधला 1 चेंडू शिल्लक. अनिशने 2 गडी बाद केलेले आहेत. ओ हो 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 हो, परंतु तिसरा गडी बाद, जेणेकरून वाटला की चेंडू चालला, परंतु सरळ 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 तिथे क्षेत्ररक्षक हातामध्ये. 3 गडी बाद, षटक संपते. अनिश अनिश आणि अनिश, क्या बात आहे डीजे. जीएस एंटरप्राइजेस के करता धरता गौरी शंकर जी, इनके माध्यम से हर विकेट पे 500 रुपया का पारितोषिक. 500 रुपया का पारितोषिक. गोलंदाज आहे विवेक. ओह, किरण कन्स्ट्रक्शननी जर बाजी मारली, जर चॅम्पियन ठरला, तर त्यांच्या ओनर अभिषेक सरांकडून प्रत्येक खेळाडूला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे. विवेकच्या प्रत्येक विकेटवर 1000 रुपयाचा पारितोषिक. मी नाही जात उद्यापासून कामाला, मी येतो राहायला इथे. मला वाटतं आरबीआय ब्रांच इथेच कुठेतरी दडलेली आहे, खजिना इथेच कुठेतरी दडलेला आहे. पण प्रेम म्हटलं जाईल, म्हणजे प्रोत्साहित करणं देखील मोठं मन लागतं. विवेक 500 रुपयाचा पारितोषिक. मॅच जिंकली तर प्रत्येक खेळाडूला 500 रुपये. क्या बात आहे. आणि हा येतोय रिव्हर्सचा फटका, येतोय 4 धावांसाठी. वर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे बाब्बा यांच्याकडून. प्रेक्षकांनी झेल पकडला बाहेर. 200 रुपयाचा पारितोषिक, परंतु गणित 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. डीएसके एंटरप्राइजेस की किरण कन्स्ट्रक्शन कोण मानकरी ठरतोय 2026 या NGPL चा चॅम्पियन संघ. येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. डीएसके एंटरप्राइजेस गडी बाद 3, धावसंख्या झाली 12. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, अजूनही 5 चेंडूचा या षटकामध्ये खेळ बाकी. विवेक, ओ हो, वड बॉल, स्लोअर डिलिव्हरी,
बोटांची जादू. पहिला चेंडूवर मात्र रिवर्सचा फटका. यावेळेस पाहिलं मोठा फटका खेळायचा प्रयत्न आहे, काहीतरी चेंज केला पाहिजे आणि ती डिलिव्हरी टाकली, तो होता डॉट बॉल. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका येतोय. वेट अँड वॉचचा. घोषित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. बॅटिंग कर रहा है बॉलर का आयडिया. क्या बात आहे. गुरु चेल्यांमध्ये हा आपण संघर्ष पाहतोय. विवेक ज्यांना आयडल मानतो टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या एरियातून, तोच गौतम त्यांच्या समोर खेळतोय. 2000 रुपयाचा पारितोषिक जर गौतमचा विकेट घेतला विवेक यांनी. मी पण सकाळपासून घसा फाडतोय, मला काय का. ओ हो 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 हो. मारलेला फटका. चेंडू आडतोय. पळायचंय पळायचंय पळायचंय. दुसरा रन. तिसऱ्याचा कॉल होतोय. नो वेट. 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. 8 चेंडू 14 धावांची गरज. विवेक 2000 रुपयाचा पारितोषिक आहे विकेट घेतला तर. 2.5 ते 3000 रुपयाचा पारितोषिक. मारलेला चेंडू आणि यस यस. 2000 रुपये इथे जमा करायचे आहेत. त्याचबरोबर पहिलेचे 500 रुपये. 2500 रुपयाचा पारितोषिक विवेकसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे. गुरु तुम्हाला परतावा लागले. चेल्याने तुमचा विकेट घेतलंय, हरकत नाही. विवेक 2500 रुपयाचा पारितोषिक तुमच्यासाठी आलेलं आहे. आणि टाळ्या झाल्या पाहिजे बब्बा अँड कंपनी यांना. मानलं पाहिजे. जिगरा आहे जिगरा. ही रोख रक्कम जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून बब्बा अँड कंपनी विवेकला 2500 रुपयाचा पारितोषिक या विकेटसाठी. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. क्या बात है. 7 चेंडू 14 धावांची गरज. 7 मध्ये 14. 7 चेंडू 14 धावा. महत्वपूर्ण विकेट पॅव्हिलियन मध्ये. 7 मध्ये 14. मारलेला फटका सीमा रेषेकडे जातोय 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 आणि अरे हळू 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 हळू. 1 मिनिट 1 मिनिट बघू द्या, पाहू द्या. पहिला दुखापत नाही झाली ना खेळाडूला ते पहा. इज ए ऑल राईट. काय अटेम्प्ट होता. काय जीव तोडून फिल्डिंग करतात ते. येस. 2 धावा. टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार यार. जेणेकरून 4 धावा होत्या. तिथे फिल्डिंग केली आणि घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा गेलेत. इट्स ऑल राईट. आणि हो, महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या युगातील नवतरुण जे 22 आणि 23 वर्षामध्ये क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतात, जेणेकरून त्यांना वाटतं आपण भरपूर खेळलो. तुमच्या समोर 40+ खेळाडू अशी जीव तोडून फिल्डिंग करतोय आणि लाजवतोय. एक पुन्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 40+ खेळाडू आणि काय परफॉर्मन्स आहे त्यांचा. जबरदस्त. बॅटिंग फील्डिंग क्या बात आहे. काय कमिटमेंट आहे टीमसाठी. पूर्णपणे झोकून दिलेला आहे. क्रिकेट खेळताना फक्त तुम्हाला पोटं वाढवायची नाही आहेत, तर तुम्हाला त्या प्रकारचा खेळ तुमचा जीव ओतावा लागतो. मगच त्या क्रिकेटच्या खेळाला आणि तुमच्या आयुष्यातील क्रिकेटला महत्त्व आहे. ज्यांना ज्यांना तुम्ही फॉलो करता, ज्यांना आयडल मानता, त्या प्रोफेशनल खेळाडूंचा खेळ बघा, त्यांचा फिटनेस बघा.
भावेश पवारचं वारंवार आपण नाव घेतो, पण भावेश पवारची कमिटमेंट आपल्या संघासाठी पहा. क्या बात आहे. चला चला 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. चॅम्पियन कोण ठरणार? डीएसके एंटरप्राइजेस की किरण कन्स्ट्रक्शन? किरण कन्स्ट्रक्शन की डीएसके एंटरप्राइजेस? मॅच थंड का आहे? मी डीजे वाल्यांना विनंती करतो, मॅचचा माहोल जरा गरम करायचा आहे. 6 चेंडू 12 धावांची गरज. ते काट्या घेऊन कुठे चालले? ठीक आहे, ओके 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 ओके. जरा जरा घाई करा मित्रा, जरा धावत प्लीज जरा. 6 चेंडू 12 धावांची गरज. 6 balls 12 runs to win. गौरव. हो निर्धाव टाकलेला चेंडू, डॉट चेंडू. 5 चेंडू 12 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर टाळ्या झाल्या पाहिजे, कारण चॅम्पियन ठरणार आहे. NGPL 2026 चा चॅम्पियन कोण ठरतोय? 5 चेंडू 12 धावांची गरज. एक मॅजिकल षटकार आणि गणित मात्र बदलेल की गौरव भारी पडतोय. 5 चेंडू 12 धावांची गरज. अवंतार टाकलेला चेंडू, सुपत ओरडतोय बॉल आहे बॉल आहे बॉल आहे, पण पंचांनी मात्र वाईट घोषित केलेला आहे. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. 5 चेंडू 11 धावांची गरज. आरडाओरडा होते दोन्ही संघांकडून. जीव तोडून आपल्या खेळाडूचा मनोबल वाढवण्यासाठी मेहनत घेतली जाते. 5 चेंडू 11 धावांची गरज. हो व्हॉट अ बॉल. डॉट डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी. 4 चेंडू 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावांची गरज. चार चेंडू 11 धावांची गरज. आणि 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 हा बात, क्या बात आहे. काय गोलंदाजी होते, गडी बाद होते. डीजे तीन चेंडू आणि 11 धावांची गरज. एक मॅजिकल षटकार, परंतु गौरव गौरव आणि गौरव. आयकॉन खेळाडू का बनवलाय, कर्णधाराची जिम्मेदारी का दिली आहे, पूर्णपणे आतापर्यंत तरी निभवतोय, झडतोय, लढतोय. चॅम्पियन बनायचं स्वप्न अजूनही तेज आहे. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. 3 गेंदे और 11 रन्स की जरूरत. 3 balls and 11 runs to win. What a match. What a bowling performance. डीएसके एंटरप्राइजेस की किरण कन्स्ट्रक्शन. किरण कन्स्ट्रक्शन जर जिंकला तो ओनरच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. क्या बात आहे. 3 चेंडू 11 धावा. मारलेला फटका सुपत पळतोय पळतोय पळतोय, चेंडू पर्यंत पोहोचतोय, पोहोचून फेकेपर्यंत 2 धावा. दोन चेंडू 9 धावांची गरज. एक मोठा फटक्याची गरज. 2 चेंडू 9 धावांची गरज. एक षटकार, एक षटकार. क्या बात है. 2 चेंडू 9 धावांची गरज. एक षटकार, परंतु गौरव वाईड बॉल. 2 चेंडू 8 धावांची गरज. 2 चेंडू 8 धावांची गरज. रोमांचक अशी मॅच, फायनलचा सामना. उर्वरित 2 चेंडू, विजयासाठी 8 धावा.
आणि बात दिया बुझ चुका है. पलगडा किरण कन्स्ट्रक्शन का भारी प्रयत्न चांगला होता, चांगला टटवलेला होता. सीमारेषेवर झेल पकडला. गडी बाद होतोय. एक चेंडू आणि 8 धावांची गरज. एक चेंडू 8 धावांची गरज. मॅच संपलेली नाही. ₹500 पारितोषिक. आर्यन भोईर यांनी जर षटकार मारला ते एपी स्पोर्ट्सच्या माध्यमातून ₹500 पारितोषिक. थोडासा रह गया. हरकत नाही, प्रयत्न चांगला होता. एक चेंडू 8 धावांची गरज. चॅम्पियन कोण बनतोय येणारा या चेंडू मध्ये निकाल. काय टुर्नामेंट आहे, काय ऑर्गनायझेशन आहे. आणि याच बरोबर किरण कन्स्ट्रक्शन NGPL 2026 चा विनर चॅम्पियन. हार्दिक अभिनंदन डीजे.